नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर. जे लढतील ते जगतील हा मानवमुक्तीचा संदेश प्रत्येक मनामनात कोरत अण्णाभाऊंची लेखणी आयुष्यभर तळपत राहिली. ओढून ताणून शब्दांची जुळवाजुळव न करता वास्तवातलं जिणं त्यांच्या लेखणीनं साकारलं. त्यांच्या कथा कादंबरीमधील नायक हा नेहमीच बलवान, जिगरबाज पण तेवढाच चारित्र्य संपन्न त्यांनी रंगवलेला आहे. म्हणूनच त्यांचा प्रत्येक नायक उच्चवर्णीयांकडून नाकारल्या गेलेल्या व अपमानित केलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो. अण्णाभाऊंच्या कथेतील नायिकासुद्धा तेवढीच सुंदर, शालीन व नैतिकता जपणारी. त्यांची प्रत्येक कथा कादंबरी डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभं करणारी आहे. वाचक पात्रांशी व कथानकाशी कधी एकरूप होऊन जातो हे कळतसुद्धा नाही. ओघवत्या भाषाशैलीतून तत्कालीन सामाजिक परिस्थिती व समस्यांचा अस्सलपणा कित्येक मनावर आपल्या लेखणीतून अण्णाभाऊंनी जसाच्या तसा लिहिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अण्णाभाऊंच्या विचारांची शाई पोहोचलेली आहे. त्यांच्या सुलतान नाटकाचा अनुवाद परदेशी भाषांमध्ये सुद्धा अण्णाभाऊंच्या हयातीमध्येच झालेला आहे. अण्णाभाऊंच्या लिखाणापासून चित्रपट निर्माते अनभिज्ञ राहिले असते तर नवलच. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यावर अनेक चित्रपट बनले आहेत. त्यातील काही कादंबऱ्या व त्यांच्यावर आधारित बनलेले चित्रपट आपण आजच्या व्हिडिओतून रसिकांपर्यंत पोहोचवून अण्णाभाऊंच्या कार्याला व विचाराला देणार आहोत आदरांजली. आवडी कादंबरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखन साहित्यातील एक अनमोल दागिना. याच कादंबरीवर आधारित 1961 टिळा लावते मी रक्ताचा हा सुपरहिट चित्रपट बनला. अलीकडेच इब्रत नावाचा नवीन चित्रपटसुद्धा आवडी या कादंबरीवरूनच बनलेला आहे. यावरून या कादंबरीची लोकप्रियतेचे दर्शन किंवा कल्पना आपल्याला येऊ शकते. आवडी ही कविता आहे सौंदर्य, प्रेम, दगाबाजी, प्रायश्चित्त व सुडाची. आवडी ही कादंबरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवण्यासाठी सक्षम आहे आणि याच कादंबरीचे सर्वच्या सर्व भाग आपण प्रस्तुत चॅनलवरून पब्लिश केलेले आहेत, ते सुद्धा पाहायला विसरू नका. फकीरा हा हिंदीतील त्या काळातील एक गाजलेला चित्रपट जो बनला होता अण्णाभाऊंच्या फकीरा या कादंबरीवरून. इंग्रजी राजसत्तेविरुद्ध व तत्कालीन सामाजिक विषमतेविरुद्ध लढाईची ही एक शौर्यगाथा आहे. बहुजन समाजाची अवहेलना पण या समाजाचं अतुलनीय धैर्य वाचताना कोठेही नकलीपणा वाटत नाही. फकीराच्या शौर्याने व विचाराने आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही. अशी ही अतुलनीय कादंबरी अमरावती विद्यापीठाच्या BA तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुद्धा 90च्या दशकात होती. शेवटपर्यंत इंग्रजांच्या हातावर तुरी देणारा फकीरा शेवटी मात्र आपल्या समाज बांधवांसाठी स्वतःच इंग्रजांच्या स्वाधीन होतो. तेव्हा मात्र मनाला चटका बसल्याशिवाय राहत नाही आणि कथेचा शेवट, कादंबरीचा शेवट हृदयाला नक्कीच चटका देणार आहे. कादंबरी जर मिळाली तर नक्कीच वाचायला विसरू नका. फकीरा नावाचा चित्रपट जो रिलीज झाला होता 1976 ज्यामध्ये प्रमुख भूमिका साकारलेली होती शशी कपूर यांनी. अण्णाभाऊंची आणखी एक हृदयस्पर्शी कादंबरी माकडीचा माळ, ज्यावरून चित्रपट निघालेला आहे डोंगराची मैना आणि ते वर्ष होतं 1969. गारुडी, डोंबारी, गोसावी, भिकारी अर्थातच भटक्या जमातीतील लोकांचे जीवन काय असते हे प्रखरपणे रेखाटलेले आहे अण्णाभाऊ साठे यांनी. सोबतच बाप व मुलगी यांच्यातील माया आणि प्रियकर व प्रियसी यांच्यामधील निष्पाप प्रीती, प्राणीमात्रावरील प्रेम याविषयीची एक तरल गुंफण गुंफली आहे अण्णाभाऊ साठे यांनी माकडीचा माळ या कादंबरीमध्ये. दुर्गा, यंकू व यमूची हृदयस्पर्शी कहाणी वाचायला किंवा चित्रपट बघायला विसरू नका. स्वाभिमानी, संघर्षशील आणि स्वतःच्या कामाशी एकनिष्ठ असणाऱ्या तमाशातील एका स्त्री कलावंतिनीबद्दल चित्र रेखाटते कादंबरी वैजयंता.
ज्यावर आधारित चित्रपट बनला आहे 12 गावचं पाणी सन 1961मध्ये. स्टेजवर नाचणाऱ्या तमाशातील स्त्रीचं मन भरून कौतुक करणारा पुरुष वर्ग मंचावरून खाली पाय ठेवणाऱ्या महिलेला चारित्र्यहीन म्हणून दूषण देतो. लोक तिच्यावर मालकी हक्क दाखवून तिचा उपभोग घेतात. टपलेले वैरी तिचं जीणं मुश्किल करतात. परंतु वैजयंता ही नायिका या अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठवते. समाजव्यवस्थेकडून येणाऱ्या धमक्या, विरोध यांना न घाबरता त्यांचा प्रतिकार करून गुलामगिरीला विरोध करते आणि याचीच कहाणी आहे वैजयंता. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सकस आणि दमदार साहित्यकृतींवर अनेक आशयघन चित्रपट निघाले. त्यापैकीच एक असलेला वारणेचा वाघ, तो त्यांच्या वारणेचा वाघ या कादंबरीवरच आधारित आहे. सत्तू नावाचा नायक जो ब्रिटिश फौजेत शिपायाची नोकरी करायला जातो, त्याच्या अप्रतिम नेमबाजीवर सारी फौज फिदा असते. अचानक सत्तू फौज सोडून कुमेजला जातो. त्या ठिकाणी पाटलाचा खून करतो. नेमकं तो पाटलाचा खून का करतो व इंग्रजी राजसत्तेला हैराण कसा करतो, यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल किंवा चित्रपट बघावा लागेल. त्याच्या निडर व धाडसी कृत्यांमुळेच तो वारणेचा वाघ संबोधला जातो. पण शेवटी ज्याला सत्तूनं त्याच्या आईच्या पोटात वाढवलं, तोच सत्तूचा खून करतो. नंतरची अण्णाभाऊंची कादंबरी अलगूज. अलगूज म्हणजे बासरी. अलगूज ही आहे एक प्रेम कहाणी. दोन हृदये एकत्र कशी येतात, कायमचं एकत्र राहण्यासाठी त्यांना किती संकटाचा सामना करावा लागतो, किती अडथळे पार करावे लागतात, याचं हुबेहूब चित्रण आपल्याला वाचायला मिळणार अलगूज या कादंबरीमध्ये. कादंबरीतील कपट, फसवेगिरी, प्रेम हे तत्कालीन व आताच्या समाजाचा आरसा आहेत. म्हटलं जाते की लिटरेचर इज द मिरर ऑफ सोसायटी, आणि अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून खोटं असं काहीही दाखवलेलं नाही. तत्कालीन सामाजिक प्रथा, तत्कालीन समाजाची परिस्थिती ही हुबेहूब चित्रण करण्यात अण्णाभाऊ साठे पूर्णपणे यशस्वी ठरलेले आहेत. त्यांच्या लेखणीत रक्त सळसळण्याची धमक होती. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली. अण्णाभाऊंनी लिहिलेली अजरामर छक्कड मराठी मातीबद्दल असणाऱ्या त्यांच्या प्रेमाची ग्वाही देते. नंतरची अजरामर कादंबरी आहे चिखलातील कमळ, ज्यावर चित्रपट निघालेला आहे मुरळी मल्हारी रायाची, आणि ते वर्ष होतं 1969. चिखलातील कमळ कादंबरीला अगदी साजेसं शीर्षक. ही कथा आहे समाजातील विघातक प्रथेबद्दल. अलीकडेच आलेला जोगवा चित्रपटसुद्धा या प्रथेवर प्रकाश टाकणार आहे. ही प्रथा आहे वाघ्या मुरळीची. लहानपणीच मुलींना देवाच्या नावावर सोडलं जाते, अर्थात त्यांचं लग्न देवाशीच लावलं गेलं असं समजल्या जाते, आणि समाज या मुरळ्यांकडे चांगल्या भावनेने बघत नाही. प्रत्येकजण आपल्या वासनेची शिकार करण्यासाठी त्यांच्यावर टपलेला असतो. पण अशा सामाजिक चिखलात तुळसा आणि सीता यांच्या निर्मळता, पवित्रता व संघर्षाची कहाणी आहे मुरळी मल्हारी रायाची, अर्थातच चिखलातील कमळची. चित्रपट जर बघायला मिळाला तर पाहायला विसरू नका, किंवा कादंबरी तरी नक्कीच वाचा. एवढ्या मोठ्या साहित्यरत्नाचा धनी असूनसुद्धा अण्णाभाऊंचं जीवन जगणं किंवा राहणं अतिशय साधं आणि सोपं होतं. चिरागनगरच्या त्यांच्या वास्तव्यात त्यांच्या घराची अवस्था अतिशय दयनीय होती. एक मोडलेली खुर्ची व 2-3 फुटलेली भांडी हेच त्यांचं विश्व होतं. त्यांच्या पहिल्या लिखाणाबद्दल, म्हणजे जेव्हा त्यांचं पहिलं लिखाण प्रसिद्ध झालं तेव्हा त्यांना मानधन म्हणून मिळालेला होता एक ट्रान्झिस्टर. 1.5 दिवसाचं शिक्षण झालेले अण्णाभाऊ साठे परदेश दौऱ्यावर सुद्धा आपल्या लिखाणामुळेच पोचलेले होते. माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं प्रवास वर्णन मिळाल्यास वाचायला विसरू नका. अण्णाभाऊंच्या लेखनातील असाच एक अनमोल दागिना म्हणजे त्यांचा कथासंग्रह कृष्णाकाठच्या कथा. यामधील स्मशानातील सोनं ही कथासुद्धा सदर चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे, जी कथा
जुन्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट होती अभ्यासासाठी. माणूस आणि प्राण्यांमध्ये एका मढ्यासाठी चाललेलं भीषण युद्ध अंगावर शहारे निर्माण केल्याशिवाय राहत नाही. ही कथासुद्धा ऐकायला विसरू नका आणि अद्यापही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा धन्यवाद.